नीट पेपरफुटी प्रकरणावर ठाण्यात मनसे आक्रमक, ठाणा कॉलेजबाहेर विद्यार्थ्यांसोबत आंदोलन. ठाणे, नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यात आंदोलन छेडले असून आज ठाणा कॉलेजबाहेर मनसेचे नेते व ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांसोबत आंदोलन करण्यात आले. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून त्याचे पडसाद आता ठाण्यातही उमटताना दिसत आहेत. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठाणा कॉलेजबाहेर निदर्शने करण्यात आली. मनसेचे नेते व ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विद्यार्थी आणि मनसेचे नेते अभिजित पानसे तसेच मनसेचे ठाण्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी मनसेचे नेते अभिजित पानसे व मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. मला असं वाटतं की आज ठाण्यामध्ये आम्ही हा विद्यार्थ्यांचं आंदोलन ठेवलेलं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात ठाण्यातले तरुण विद्यार्थी इथे पोहोचलेले आहेत आणि मला असं वाटतं की एक वेळ होती की हे विद्यार्थी भारतीय जनता पक्षाचं, मोदींचं सोशल मीडियावर प्रचार करायचे, परंतु आज एवढा तिरस्कार मोदींच्या बाबतीत या मुलांच्या मनात आहे की लहान लहान मुलं 17, 16, 18 वर्षाची मुलं येऊन काहीही बोलतायत. मला असं वाटतं ही त्यांची चीड आहे आणि ज्या पद्धतीने हे जर आवाज मागे ऐकलात तर तुम्हाला कळेल की या मुलांमध्ये काय चीड आहे. हे प्रत्येक कॉलेजच्या बाहेर चालू आहे, म्हणजे हे फक्त ठाणा कॉलेजच्या बाहेर नाही. तुम्ही जर बाकी इतर ठाण्यातल्या कॉलेजमध्ये गेलात तर तिथली ही परिस्थिती आहे. मुलांचे आई वडील, विद्यार्थी हे सगळेच आता या आंदोलनामध्ये जॉईन झालेले आहेत. मी खात्रीने सांगतो, जर लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधानांच्या निलंबनाच्या बाबतीमध्ये किंवा राजीनाम्याच्या बाबतीत निर्णय झाला नाही तर या देशातलं सरकारही पडेल अशी परिस्थिती या देशात उद्भवली जाईल. आज सन्माननीय राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी देखील 26 तारखेला मोर्चा जाहीर केलेला आहे विद्यार्थ्यांसाठी. तर मला दिसतंय की पुढचं जे आंदोलन आहे हे अजून तीव्र होईल. सुरुवातीला ज्या वेळेला जंतर मंतरवर आंदोलन सुरू झालं त्यावेळेला हे शांततेत चालू होतं, पण आता ह्याचा एक पुढची स्टेप झालेली आहे की हे आंदोलन तरुणांनी हातात घेतलेलं आहे आणि पुढच्या काही दिवसांनी हे आंदोलन हे प्रचंड मोठ्या प्रमाणात चिघळेल की काय अशी एक भीती तयार झालेली आहे. सो मला असं वाटतंय की मोदींनी तात्काळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, नाहीतर वेळ येईल की हे देश मोदींचा राजीनामा मागेल. पंतप्रधानांनी ट्विट देखील केलेलं आहे, जो कोण दोषी असेल त्याला कारवाई करण्यात येईल. अहो, या पंतप्रधानांनी जर त्यांच्या आधीची भाषणं ऐकली, सरकारमध्ये नव्हते तर हेच मंत्री लोकांचे राजीनामे मागत होते. आणि बरं, जर तुम्ही एखाद्याला जबाबदार मानणार नाही तर या सरकारमधला प्रत्येक मंत्री मजोर वागेल. त्यांना कळेल की आम्हाला राजीनामा द्यावा लागत नाही, आम्ही मजोरीनेच वागणार. त्यामुळे तुमची मजुरी आता बंद झाली पाहिजे. याच्या आधी रेल्वे 2014च्या आधी अनेक रेल्वे ऍक्सिडेंट झाले, त्याच्यात जो जबाबदार मंत्री होता किंवा जो त्या खात्याचा मंत्री होता त्यांनी राजीनामे दिले होते. याचा अर्थ काय त्या मंत्र्यांनी जाऊन रेल्वे चालवली नव्हती त्यावेळेला देखील. सो ती एक नैतिक जबाबदारी असते. जर सरकार यश घेत आहे तर अपयशही सरकारनेच घेतलं पाहिजे आणि जर अपयश सरकार घेणार नसेल तर ही जी झेंझीज आहेत ना हे त्यांना अपयश देईल, एवढं नक्की. जर माननीय पंतप्रधानांनी जर हे ट्विट केलं असेल तर त्यांच्या समोरचा प्रश्न अतिशय सोपा आहे. जी लोक याच्यासाठी जबाबदार आहेत त्यांना त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं त्यांचं ट्विट आहे, बरोबर आहे. मग त्यांनी पहिल्यांदा सर्वप्रथम स्वतः धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि हे ट्विट खरं आहे हे सगळ्या देशाला सांगावं. जर तेच म्हणतात याला जबाबदार असणार आहे. अहो, तुम्ही पत्रकार आहात, गेल्या 7-8 वर्षात या देशात 65 पेपर्स लीक झालेले आहेत. तुम्ही जर आकडा बघितलात तर जवळजवळ 2 ते 2.5 कोटी स्टुडंट्स हे भोगतायत. हे असताना तुम्ही साधी गोष्ट, एक साधी मागणी होती ना, जो दोषी आहे मंत्री त्याचा राजीनामा घ्या, एवढं पेटलं नसतं. पण मला असं वाटतं की त्यांना असं वाटलं की हे जेनझीचे स्टुडंट्स आहेत, हे विद्यार्थी आहेत, ही तरुण पोरं आहेत, हे 2 दिवस बसतील आणि घरी जातील. पण त्यांना ही कल्पना नव्हती आज क्रांतिकारक म्हणून ही जी पोरं उतरलेली आहेत ती मागे फिरणार नाहीत. मी स्वतः जंतर मंतरला होतो, माझ्या समोर डोकी फोडले गेलेत, लाठी हल्ला झालाय, रक्ताळलेले लोक इकडे तिकडे, चपलांचा खच पडलेला होता. हे करून सुद्धा आज दिल्लीला जंतर मंतरवर पोहोचणारे तरुण हे काही कमी होत नाहीत. मला असं वाटतं हे देशातल्या पुढच्या क्रांतीची ही चावल आहे. लाठीला खेळ लावून देखील लाठीचार्ज झालेले काही व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतात. निश्चितपणे तिकडे खिळे लावून त्याचे फोटो आलेले आहेत, व्हायरल झालेले आहेत
आज सगळ्यात मला आनंदाची गोष्ट ही वाटते की जे 40 पैसे देऊन जे अंधभक्त ते जे काय करतात त्याच्यापेक्षा जेनझीचे हे 20 लाख लोक आहेत ना, त्यांना हे जे IT आणि हा IT सेल त्यांचा जास्त मजबूत आहेत, कारण ते जेनझी आहेत. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, हे आंदोलन पेटताना जो अपप्रचार होतोय की चीनमधनं पैसे आले, CIAने पैसे दिले, हा मूर्खपणाच्या या सगळ्या पोस्टवर सगळे लोक हसतायत, कारण जेनझींकडे पण कॅमेराज आहेत. आणि जे काही खरं आहे ते आज मला दुसरं त्या मुलांचं कौतुक एवढं वाटतं, आज त्यांच्या मोबाईलमध्ये कॅप्चर झालेल्या बातम्या या मोदी मीडियाला सुद्धा आता दाखवाव्या लागल्या. याचं कारण देशात मध्ये ही जी क्रांती होती या मुलांकडनं, हीच मला असं वाटतं इतकी पॉवरफुल आहे, त्याच्या पुढे हतबल आहे सरकार, केंद्र सरकार, आणि याचा विचार सरकारने केला पाहिजे. राजा बोलतात